आपण सगळ्यांनी अजिनोमोटो हे नाव नक्की ऐकलं असेल आणि सोबत सोबत अजिनोमोटो आमच्या शरीरासाठी हानिकारक आहे हेही ऐकलं असेल। पण खरंच अजिनोमोटो नेमकं काय आहे, त्याचा उपयोग कसा केला जातो आणि ते आमच्या शरीरासाठी हानिकारक आहे का? तर अजिनोमोटो हे एक कंपनीचं नाव आहे, जी कंपनी मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजेच MSG नावाचा पदार्थ तयार करते, ज्याला आपल्याकडे अजिनोमोटो असं म्हटलं जाते। हा मिठासारखा दिसणारा पदार्थ सुरुवातीला जापनीज सूपमध्ये वापरला जात होता। नंतरच्या काळात याला चायनीज फूड आयटममध्ये वापरलं जात होतं आणि आजकाल तर भारतात बाहेर भेटणाऱ्या जवळपास सगळ्याच फूड आयटममध्ये हा अजिनोमोटो जो आहे तो वापरला जाते। तसा गोड, आंबट, तिखट, खारट असा स्वाद असतो, तसाच अजिनोमोटोचा एक खमंग असा स्वाद आहे, ज्याला उमामी असं म्हटलं जाते, ज्याचा शोध 1908 मध्ये डॉक्टर किकुनी इकेडा नावाच्या जापनीज सायंटिस्टने लावला आणि त्याचा उपयोग सुरुवातीला जापनीज सूपमध्ये केला होता। नंतर त्याची चव जगभरात पसरली। या अजिनोमोटोमध्ये असणारा मोनोसोडियम ग्लुटामेट जो आहे तो साल्ट आहे ग्लुटामिक ॲसिडचा, आणि हे ग्लुटामिक ॲसिड एक प्रकारचं अल्फा अमिनो ॲसिड आहे, जे की बऱ्याच साऱ्या प्रोटीन्समध्ये आपल्याला नैसर्गिकरित्या पाहायला भेटते आणि म्हणून पनीर, मांस, अंडी, टोमॅटो आणि याच्या व्यतिरिक्त बऱ्याच साऱ्या फळांमध्ये ग्लुटामिक ॲसिड भेटते। मार्केटमध्ये जे अजिनोमोटो विकल्या जात असते ते अजिनोमोटो गहू किंवा मका याच्या फर्मेंटेशनपासून मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीनं बनवलं जाते, ज्यामध्ये मक्यामध्ये किंवा गव्हामध्ये असलेल्या स्टार्चचं रूपांतरण ग्लुकोजमध्ये केलं जाते आणि नंतर त्या ग्लुकोजचं फर्मेंटेशन नावाच्या प्रोसेसमध्ये ग्लुटामिक ॲसिडमध्ये रूपांतरण केलं जात असते। आणि अजिनोमोटो जी कंपनी मोनोसोडियम ग्लुटामेट तयार करते त्या कंपनीच्या म्हणण्यानुसार मोनोसोडियम ग्लुटामेट जे आहे ते 100% आरोग्यासाठी सेफ आहे, त्याचा कुठल्याच प्रकारचा दुष्परिणाम जो आहे तो शरीरावर होत नाही। पण काही लोकांच्या म्हणण्यानुसार अजिनोमोटोमुळे मळमळ होणे, चक्कर येणे किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, पण अशा प्रकारचा कुठलाही पुरावा आजपर्यंत सापडलेला नसल्यामुळे अजिनोमोटोचा वापर जो आहे तो दिवसेंदिवस जगभरात वाढतच चालला आहे।